तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी गेल्या महिनाभरापासून वाढलेली आहे। अलीकडच्या काळात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे त्यात आणखी भर पडली आहे। लोणार सरोवर परिसरामध्ये ऐतिहासिक प्राचीन हेमाडपंथी अशी लहान मोठी जवळपास 20 मंदिरे आहेत। त्यापैकी 12 मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तर सरोवराच्या आतील काठावर असलेल्या कमळजा माता मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी आल्याने यंदाच्या नवरात्रोत्सवावर जलसंकट उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नवरात्रीमध्ये कमळजा माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते, मात्र यावेळी मंदिरापर्यंत पाणी आल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। असं म्हणतात 52,000 वर्षापासून हे सरोवर इथे आहे आणि ऑर्गन डेटिंग यानुसार या सरोवराला 5,70,000 वर्ष झालेली आहेत। तर इतक्या वर्षातही अनेक मोठे पाऊस पडले, परंतु एवढी पातळी कधी या सरोवराची झालेली नाहीये। तर आताच ही पातळी वाढण्याचे कारण जे आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत। मानवी हस्तक्षेप इथे होत आहे आणि त्यामुळेच हे पाणी पातळी वाढलेली आहे। सभोवतालचे 12 ते 13 मंदिरं आहेत ते संपूर्णतः पाण्यामध्ये डुबलेले आहेत। आता हे एकमेव मंदिर जे आहे कमळजा माता मंदिर, आता नवरात्र उत्सव चालू होत आहे, त्यामुळे हे मंदिरही पायरीच्या पुढे पाणी गेलेलं आहे। तर भाविक इथे भरपूर मोठ्या संख्येने येतात। इथे यात्रेचं स्वरूप एक असते या मंदिरामध्ये। कमळजा माता एक भरपूर लोकांचं कुलदैवत आहे, परंतु असंच पाणी वाढल्यावर रस्तेही भरपूर प्रमाणात बंद झालेले आहेत। आता तात्पुरते रस्ते करण्याचे काम चालू आहे, परंतु पाणी वाढल्यामुळे इथलं जैवविविधता, प्राणी धोक्यात येणार हे नक्कीच।